इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी प्रकरण 6वे नागरिकशास्त्राचं प्रकरण 6वे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. आपण यातील 2 पाठात मूलभूत कर्तव्ये भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण कर्तव्य पाहिली आणि या पाठात आपण म्हणजे मूलभूत हक्क हे आहेच, पण मूलभूत हक्काचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागते. याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तर मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही महत्त्वही लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे समजून घेऊ. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल. ठीक आहे, मागील संविधानात दिलेल्या हक्काचा आपण अभ्यास केला. मग त्यातून आपण नागरिकांना कोणते हक्क आहेत आपल्याला हे समजलं. त्याचप्रकारे हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण बघितलं. नंतर मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही महत्त्व लक्षात आले आपल्याला, है ना. आणि या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय याच्यात हे समजून घेऊया. तसं काय मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. आता खालील सूची आपण वाचू. तर शासनावर कोणते निर्बंध असतात हे आपल्याला त्याच्यावर लक्षात येतं. तर उदाहरणार्थ शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. शासनाने काय करू नये तर नागरिकांमध्ये जात, धर्म असेल किंवा वंश, तो कुठल्या जातीचा आहे, जसं आपण याआधीही पाठात हे सगळं बघितलंय. कोणालाही कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. ठीक आहे की जी समानता आहे ती प्रत्येकांनाच मिळाली पाहिजे. आता तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या वंशाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या याचा आहे असं म्हणून त्याला नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा एक माणूस म्हणून त्याला ते अधिकार ती समानता दिली पाहिजे आणि समान संरक्षण त्याचं केलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. ठीक आहे, कोणत्याही व्यक्ती जीवित हिरावून घेऊ नये आणि धार्मिक कर लादू नये. त्याच्यावर धार्मिक कर लादणे ही परमिशन आपण जसं बघितलं मागच्या याच्यात मूलभूत कर्तव्यामध्ये लादता येत नाही. आता शासनाने काय करावे याविषयीची काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत जी प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणून या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. आता मार्गदर्शक तत्वे असं का म्हटलं जातं तर शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना स्पष्ट केल्या जातात आणि या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेचे हे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. जसं संविधानाच्या उद्दिष्टामध्ये आपण बघितलेलंच आहे. आणि हे जे मार्गदर्शन आहे म्हणूनच या सूचनांना आपण मार्गदर्शक तत्वे असे म्हणतो, कारण मार्गदर्शन करणारे असतात. मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला. आता मार्गदर्शक तत्वाचा समावेश का केला तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात खूप व्यवस्था बरोबर नव्हत्या. आता त्या सुव्यवस्था निर्माण करायच्या होत्या, तर सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. तेव्हा दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करण्यासाठी देशाची घडी नीट बसवायची होती. आता राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते, त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे आवश्यक होते, त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. मग लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले. आता मग आपला देश असा विस्कटलेला होता, म्हणजे मागासलेपणा होता, निरक्षरता होती आणि याची घडी व्यवस्थित बसवायची, याला व्यवस्थित नियमांनुसार याला बांधायचं आणि आपल्या देशाला
आपल्या देशाचे प्रागतिक देशात रूपांतर करायचं, त्याच्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने काय केलं, विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. त्याच्यासाठी तेव्हाच्या ह्याच्यात असेल की शिक्षण असावं प्रत्येक माणसाला. तर पहिले मूलभूत कर्तव्यामध्ये अन्न वस्त्र निवारा असं, आता शिक्षण आहे है ना. तर या सगळ्यांची घडी बसवणं खूप आवश्यक होतं. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण दाखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आपण बघूया एका एका, म्हणजे टप्प्याटप्प्याने कुठली कुठली आहे मार्गदर्शक तत्वे ती. तर सगळ्यात आधी आहे, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. ठीक आहे, स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. त्यांचे उपजीविकेचे साधन आहे ते त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि त्यामध्ये मग ही स्त्री आहे, ही पुरुष आहे म्हणून भेद करावा हे चुकीचं आहे, हे ते करू शकत नाही. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. आता ही स्त्री आहे, काम सारखंच आहे, काम सारखंच, वेळी सारखं आहे, सारखंच करते, पण ही स्त्री आहे म्हणून तिला कमी वेतन द्यावे आणि पुरुष आहे म्हणून त्याला जास्त वेतन द्यावे हे चुकीचं आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आणि जसं आहे की श्रीमंत व्यक्ती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, एक आपण आजचं उदाहरण दिल्यास, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो, तो आपली ट्रीटमेंट करू शकतो. पण जो गरीब व्यक्ती आहे, गरीब व्यक्तीला तेवढ्या सुविधा मिळू शकत नाही. पण शासनाने प्रत्येक व्यक्तीला है ना त्याचे आरोग्य सुधारण्याची उपाययोजना करून द्याव्यात. आणि असतात बेसिक जे असतात, प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे असतात, आपण बघतोच. पर्यावरणाचे रक्षण करावे. ठीक आहे, राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणाचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. म्हणजे कुठले पण ऐतिहासिक वास्तू असतील तर त्याचे संरक्षण करावे. आता कोणी तिथे फिरायला गेले आणि तिथे आपलं नाव नोंदवून ठेवलं तर हे चुकीचं आहे. त्याचं ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून त्याचं संरक्षण करावं, त्याला व्यवस्थित ठेवावं. हा शासनाचाच नाही तर आपला पण अधिकार आहे की आपण ती जागा स्वच्छ ठेवावी, कारण आपल्यासारखे लोक जातात आणि तिथे घाण करून ठेवतात, तर हे आपलं पण कर्तव्य आहे. वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. आणि जेव्हा म्हातारपण आलं तसं पेन्शन सुविधा असतात है ना, यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा आणि भारताच्या सगळ्या नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. आता सांगा पाहू, वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व, यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात? तर हे चुकीचं आहे. का आढळतात? आता त्या लोकांची जसं मानसिक स्थिती आपण म्हणू शकतो तेवढं लेवल नाही आहे त्यांचं की ते दोघांविषयी सारखाच विचार करतील. पण आजच्या काळात असं नाही आहे. त्याच्या कामावरून त्याची ओळख असते. ते स्त्री असो किंवा पुरुष असो त्याला सारखेच वेतन दिले जाते. काही काही संस्था अशा आहेत, काही काही कंपन्या अशा आहेत त्या नाही देत, पण मॅक्झिमम ठिकाणी हा हक्क हे तत्व बरोबर बसतात. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखेच वेतन दिले जाते. वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. खाली काही विषय दिले आहेत, त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्व आहे हे शिक्षकांच्या मदतीने शोधा. तर उदाहरणार्थ परराष्ट्र धोरण, जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. तर मुलींचे शिक्षण असेल, निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन. आता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क हा एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. ठीक आहे, मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्वे शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकतो. आता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. पण मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना आवश्यक स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वामुळे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. ठीक आहे. आणि विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकत नाही त्यांना. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? त्यांना काय केलं, जसं आता शासनाने काही ॲडमिशन्स ज्या आहे त्या राखीव याच्यात, ज्याला आपलं RT म्हणतो, राईट टू एज्युकेशन, त्याच्यामध्ये काही लोकांच्या मुलांना ज्यांना व्यवस्थित स्टेबल जॉब नाही आहे अशा लोकांच्या मुलांना, बेरोजगारांच्या मुलांना असे मोफत शिक्षण दिले आहे. किंवा पुस्तकं गव्हर्नमेंटमध्ये पुस्तकंसुद्धा है ना, शासनाने पुस्तकं फ्री असं दिलं आहे, एज्युकेशन फ्री दिलं आहे काही काही ठिकाणी. तर असे तुम्हाला काय वाटतं की शिक्षणामध्ये त्यांनी बदल केला पाहिजे, आणखी काय उपाययोजना आखल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते? सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी पुरवठा आणि बालकांचे लसीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक, समजा त्यांनी बालकांचे लसीकरण मोफत दिले नाही तर प्रत्येक जो व्यक्ती आहे तो जाऊ शकणार नाही, प्रायव्हेटमध्ये देऊन तो करू शकणार नाही. म्हणून या सुविधा, बेसिक सुविधा त्यांनी या सुधारणा केल्या पाहिजे आणि आपल्या देशात आहेत त्या. मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत लक्ष द्यावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदारीही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यातून अनेक तरतुदी केल्या आहेत. तर लोकशाहीत नागरिकांना दुहेरी जबाबदाऱ्या असतात. ठीक आहे. तर त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, है ना, म्हणजे चुकीचं हे येणार नाही मर्यादा, त्यामुळे त्यांना दक्ष द्यावे लागते. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे अनेक तरतुदी केल्या आहेत. परंतु नागरिक त्यांचा मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणाचे लाभ सर्वांना मिळू शकत नाही. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाला स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याची सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत, है ना. म्हणजे शासन अनेक हे करते, स्वच्छ भारत वगैरे, पण आपण त्या गोष्टींना फॉलो केलं नाही तोपर्यंत त्या योजना अंमलात येणार नाही. किंवा आपण जोपर्यंत त्याला फॉलो करत नाही, मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत शासनाने दिलेल्या सुधारणाचे लाभ सर्वांना मिळत नाही. प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. म्हणजे आपण कुठेही आपल्याला फ्लॅग खाली पडलेला दिसेल त्याला उचलून स्वच्छ करावा, किंवा राष्ट्रगीत जेव्हा सुरू असेल तेव्हा आपण उभं राहून, म्हणजे आपण कुठल्याही ठिकाणी असो आणि कुठूनही आपल्याला राष्ट्रगीताचा आवाज आला तर आपण उभं राहावं. असे काही नियम. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. देशाच्या सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. त्या देशाच्या सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील नेहमी राहावे. नंतर आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा. हा या धर्माचा आहे म्हणून त्याच्या ह्याच्यात जायचं नाही, है ना, असं न करता सर्वांनी मिळून राहावं. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी करावी, है ना. सजीव प्राणी जेवढे पण असतात तर त्यांची सेवा करावी. आता पाळीव प्राणी यांच्याकडे असतात त्यांची भरपूर सेवा होते, पण रस्त्यावरचे जे असतात त्यांना म्हणजे तसं डिसरिस्पेक्ट करू नये. त्यांना कोणाला सवय असते दगड मारून त्यांना हाकलतात, तर हे करू नये. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवता आणि सर्वात मोठं तर मानवता वृत्ती आहे की जिज्ञासू वृत्ती, मानवता वृत्ती ती सर्वांमध्ये असली पाहिजे.
सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नशील राहायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या कामावर काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. याही गोष्टी तेवढ्याच आवश्यक असतात. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि 6 ते 14 वयोगटातील जे मुलं आहे तर पाल्यांचं प्रथम कर्तव्य आहे. आणि दुसरं कर्तव्य की जे पाल्य आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत आणि कामाला लावतात त्या वयात, हे एक आहे की तो सुशिक्षित झाला तर तो चांगल्या कामावर रुजू होऊ शकेल, तो चांगलं काम करू शकेल. पण त्याला ज्या वयात त्याला अभ्यास त्याच्या हाती असला पाहिजे त्या काळात तो काम करतोय. आणि जे कामावर ठेवतात तेही तेवढंच जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक पालकांनी जबाबदार असलं पाहिजे की 6 ते 14 वयोगटात त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळायला पाहिजे. सूची तयार करा. घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणते कर्तव्य पार पाडता आणि शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता, येथील कोणत्या जबाबदारी तुम्हाला नको, हे जेवढं पण असते सूची तयार करा किंवा करून पहा, हे तुम्हाला करून बघायचं बरं का. वस्तूवर नाव टाकणारा मुलगा. आता इथे ऐतिहासिक वस्तू दिसते आहे आणि हे बघायला लोक जातात आणि हा मुलगा इथे नाव लिहितात, हे चुकीचं आहे. लिंबू मिरची लटकवलेली आहे पण अंधश्रद्धा आपण म्हणू शकतो. नंतर बसची तोडफोड करतात हे मुलं आणि रस्त्यावर कचरा टाकणारी महिला. तर हे सगळं जे आहे या चित्रामध्ये कोणत्याही कर्तव्याचे पालन करताना दिसत नाही आहे. म्हणजे आपण इथून सुरुवात आपण केली, आपण इथे लिहिलाच गेलं नाही, एक व्यक्तीने लिहिणार दुसरा नाही, आणि एखादं लिहत असेल तर आपण त्याला टोकलं, हे कर्तव्य आपण म्हणू शकतो. नंतर हे आहे तर कोणाला आपण हे पटवून देणं कठीण असतं, पण आपण सांगू शकतो. एकानेही सुरुवात केली नाही तर दुसरा ते करणार नाही. आणि सेम हे पण तसंच की आपण कचरा टाकणार नाही तर दुसरे कोणी कचरा असं रस्ता, कारण आपल्याला सुविधा करून दिला आहे तिथेच नेऊन कचरा टाकला पाहिजे. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही केवढा तो, आता हे कन्व्हर्सेशन बघू. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही केवढा तो प्लॅस्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तरी मी आता नदीत कचरा टाकणार नाही. एका मुलाने विचार केला की मला कितीही आला तरी मी त्या नदीत कचरा टाकणार नाही. ते ठीक आहे, आपण कांठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजाचे काय करायचे. आता हा जो आवाज आहे त्या आवाजाचे काय करायचे. नागरिक म्हणून आपल्याला जबाबदाऱ्या बाबतीतही आपण आग्रह धरला पाहिजे. पण नागरिक म्हणूनही आपण की असा लाऊडस्पीकरचा खूप आवाज येतो आहे, आपण हे केलं पाहिजे की नाही इथे कचरा टाकू नये. अशा सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना. म्हणजे सण वगैरे सगळे साजरा करतात आणि समजा जेवण ते महाप्रसाद किंवा काही असेल तर ते पत्रा कुठेही टाकून देणं हे असतं. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चय करूया. मुला मुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया, ठीक आहे. शाळेतील सुविधांचे जबाबदारीने वापर करूया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया. सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया. पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया. सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर करू काळजी घेऊया. हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया. वरील संवादातून आपल्याला कर्तव्याचा बोध होतो. हक्क आणि कर्तव्य यांचा काही संबंध असतो का? कर्तव्याचे पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते? एकाने सुरुवात केली, आपण 10 लोकांना सोबत घेऊन सुरुवात केली तर हजारो लाखो लोक सोबत येऊ शकतात, समजा ते काम चांगलं असेल तर. आणि या संवादातून आपल्याला हेच कळतं की या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण पाठिंबा दिला नाही, आपण लोकांना पटवून सांगितलं तर लोक पण ऐकतील. आणि ह्याच जे आहे की कोणी कचरा टाकला तर तिथून आपण एकदा टोलली आपण एकदा उचलून टाकलं तर त्या समोरच्याला वाटेल की अरे हे चुकीचं आहे, हो ना. तुम्हाला काय वाटते? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुली शाळेत जाऊ शकत नाही. आईवडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? हे अन्याय करणारे आहे.
कारण कसं 6 ते 14 वयोगटात मुलांनी शाळेतच गेलं पाहिजे. तिथे ते त्यांना उत्तमोत्तम तालीम दिली जाते, शिकवलं जातं. ते आयुष्यभरासाठी त्याच्या कामात येतं. समजा तो शिकला, जसं मी आधी पण सांगितलं, तो शिकला, तो चांगले काम आणखी करू शकतो. समजा आईवडिलांनीच त्याला त्या वयापासून कामाला लावलं तर त्याची जी मानसिक स्थिती आहे ती त्या प्रकारे होऊन जाते. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, त्यांना त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केला. आपल्या मूलभूत कर्तव्य कोणती आहे हे आपल्याला समजते. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो ते अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण या 7व्या इयत्तेचा अभ्यासक्रमात संविधानाची वैशिष्ट्ये, संविधानाची उद्दिष्टे, भारतीय संविधान काय आहे, मूलभूत हक्क काय आहे, मूलभूत कर्तव्य काय आहे, त्याचप्रकारे या पाठामध्ये आपण सगळं बघितलं आहे. पुढील वर्षी तुम्हाला राहील राज्यकारभार कसा चालवला जातो आपल्या देशातील याचा अभ्यास तुम्हाला राहील. आणि अशा प्रकारे आपल्या नागरिकशास्त्राचा पण शेवटला जो पाठ आहे तो इथे संपूर्ण होतो आहे, पूर्ण झाला आहे. प्रत्येक पाठाचा स्वाध्याय तुम्हाला PDF मार्फत मिळेल.